या ग्लासनं 3 ग्लास 4 ग्लास तांदूळ घेतलेले आणि आता म्हणजे 3 ग्लास तांदूळ घेतला की 1 ग्लास उडदाची डाळ घालायची आणि अर्धा ग्लास हरभऱ्याची डाळ असं प्रमाण ठेवायचं। आता मी 4 ग्लास घेतले तांदूळ कारण की आमच्या आवडीने खातात इडल्या वगैरे, म्हणजे 4 ग्लासला 1.5 ग्लास मी उडदाची डाळ घालणार आहे। एवढे हरभऱ्याची डाळ मी घालणार आहे। सगळं एकत्र भिजत घालायचं। आता हे 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण ह्यात जी पावडर असते ती सगळी निघली पाहिजे। स्वच्छ पाण्याने धुवायचं सगळं असं चोळून चोळून। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। खूप दिवसांनी तुम्हाला इडलीची रेसिपी शेअर करत आहे। आता इथं मी सगळं एकत्रच भिजत घातलेलं, तुम्ही वेगवेगळं भिजत घातला तरीसुद्धा चालेल, पण इडली पुढे जाऊन बघू शकता तुम्ही, एकच नंबर झालेली। इतकं छान पीठ फुगलेलं की जवळजवळ तिब्बल पीठ झालेलं व्यवस्थित। नक्कीच अशा पद्धतीने करू। आता हे सगळं असं एका साईडने सगळं हाताने असं मिक्स करून घ्यायचं, असं गोल गोल फिरवून सगळं एकजीव करायची। चमच्याने पण करू शकतो, पण चमच्यापेक्षा हाताने खूप छान असं फेटलं जातं ते। असं फेटून आपण याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे। इथं बघू शकता तुम्ही पीठ तिब्बल फुगलेलं आहे। आता हे पीठ मी एका पातेल्यात दुसऱ्या काढून घेणार आहे, तरीसुद्धा त्या पातेल्यातलं पण परत पीठ ओतू गेलं आणि ह्या पातेल्यातलं पण त्या पातेल्याच्या बाहेर पडत होतं। इतकं छान पीठ फर्मेट झालेलं, त्यामुळं एकच नंबर इडली झालेली। जशी आपल्याला हॉटेलमध्ये इडली मिळते बघा, अगदी त्याच पद्धतीने इडली झालेली होती। आणि आज मी लवकर उठलेले, 5 वाजता उठलेले, बघते तर एवढं पीठ फुगलेलं होतं। मग मी काय केलं, तसंच पातेलं खाली ठेवलं, तर त्या पातेल्यातनं खाली येऊन सगळं फरशीवर पीठ झालेलं। मग मी म्हटलं आता काय खरं नाही, पहिला इडल्याच करून घ्या म्हणून मग इडल्या पहिला करायला घेतल्या। पीठ बघा इथं कसं झालेलं आहे, अगदी डबल तिब्बल पीठ झालं। मला म्हणजे वाटलं पण नव्हतं, आणि मी त्यात अजिबात पाणी घातलं नाही। खरं तेवढं घट्ट पीठ होतं, त्या घट्ट पिठाच्याच इडल्या मी केल्या। एकदम अशी कापसासारखी इडली झालेली आहे, मऊ लुसलुशीत एकदम स्पंजी अशी इडली झालेली आहे। खाताना सुद्धा म्हणजे अशी राट झाली नाही, कठीण झाली नाही, एकदम मऊ झालेली आहे आणि चवीला पण एकच नंबर झालेली। इथं तुम्ही 4 दाणे मेथीचे दाणे 4 दाणे घालायचे, म्हणजे पोहे काही चमच्यानं अर्धा चमचा मेथी दाणे यामध्ये ॲड करायचे। मेथीच्या दाण्यामुळे सुद्धा इडली चवीला खूप छान होती, पण माझ्याजवळ नव्हतेच त्यामुळं मी घातले नाहीत। कारण मी ज्यावेळी चटणी केली परवा त्यावेळीसुद्धा मी मेथी घातली नाही, कारण आमच्यात मेथी जास्त करून कडवट लागते, त्यामुळं खात नाहीत। खरं म्हणजे खाल्ली पाहिजे पण खात नाहीत। आणि परवा जी नारळ ओली होती ती सगळे मी साठवून ठेवलेली फ्रीजला डब्यामध्ये घालून, तर त्या चटणीमध्ये लसूण, ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची घातली, ते सगळं बारीक केलं आणि त्यानंतर जिरं, मोहरी, हिंग, हळद घालून मी त्याचा तडका मारलेला आहे। चटणी पण एक नंबर झालेली, थोडीशी घट्ट झालेली। मग नंतर मी त्यात थोडंसं पाणी घातलं आणि पातळ केली, कारण जास्त घट्ट अशी चटणी खाऊ वाटत नाही। इथं कढीपत्ता वगैरे पाहिजे होता, पण तो काय नव्हताच, त्यामुळे जे आहे त्यात मग केलं। सकाळ सकाळी म्हटलं नाश्ता करतील म्हणून मग सकाळ सकाळी आधी देवपूजेच्या आधी मी नाश्ताच बनवला। हां, शुभ सकाळ सर्वांना। सकाळचे वाजले असतील 11, 10, 10:30 तर वाजले असतील। सगळं आवरलेलं आहे माझं। आता इडल्या बनवल्या। इडलीचं पीठ एवढं छान म्हणजे हे झालेलं, असं पूर्ण फुगून बाहेर, म्हणजे त्या पातेल्याच्या बाहेर, म्हणजे डब्बलपेक्षा जास्त ते पीठ झालं। जवळजवळ मी मनावरती एक एवढं पातेल्यावर पीठ टाकून दिलं, कारण की ते बाहेर येऊन पडलेलं पीठ एवढं म्हणजे छान फर्मेंट झालेलं ते पीठ। त्यामुळे इडल्या पण एकदम मस्त अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत, खूप छान झालेल्या आहेत इडल्या। हे बघा, पूर्ण इडली अशी मोडते आणि अजिबात अशी राटवाय नाही, इडली एकदम मऊ झालेली। मी पोहे घातलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही भात जरी घातला तरीसुद्धा चालतं। चला, मेहंदी काढलेली, ही मेहंदी मला श्रीनं काढलेली आहे रात्री या हातावर, आणि
ही मी काढलेली आहे. आज जाणार मी आईकडे, कारण आता आहे वटपौर्णिमा. तर बहीण म्हणाली की थोडंसं फोटोशूट वगैरे करूया. फोटोशूट म्हणजे भाचाच करणार आहे, दुसरं काय फोटोग्राफर वगैरे आम्ही काय नाही बोलवलेला, भाचाच मोबाईलवर करणार आहे. तर थोडंसं शूट करायसाठी आम्ही आज जाणार आहे. आणि मी केससुद्धा काल थोडीशी काळी केली आणि किती दिवसातनं सिंदूर लावला आहे. आणि सिंदूर पेन्सिल नव्हती, आयब्रो पेन्सिल नव्हती. आयब्रो करायला काल गेले मी 5-5:30 वाजता. तोपर्यंत पार्लरवाली गेलेली, ती आहे इथली करनूरची आहे. ते संध्याकाळी बरोबर 6 वाजता म्हणजे त्या जातात आणि मी जायला बरोबर ते गेल्या. त्यांची एस-टी 6ला गेली की परत एस-टी नसते. राहून दे म्हटलं. थोडं साहित्य आणायचं होतं मला. सिंदूर पेन्सिल आणली, आयब्रो पेन्सिल आणली, मेहंदीचा कोन, परत बन एक आणला घालायला, आणि काही किटकॅटच्या क्लिपा, टिकल्या, हे सगळं घेऊन आले. मी काय काय आणले दाखवते. आणि कसं होतं बघा, आम्ही म्हणजे आता इतके दिवस तर काय असलं काय फोटोशूट वगैरे असलं काय नव्हतंच. आता आहे तर म्हटलं सगळ्यांच्याबरोबर करायचं. त्यात प्रॉब्लेम असा आहे, उद्या श्रीची टेस्ट आहे आणि त्याला आता न्यायचं का नाही न्यायचं, ठेवून जावं म्हटलं तर यांची नाईट, रात्री झोपणार कुठं, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता श्री आल्यानंतर 2 वाजता बघणार काय काय म्हणतो आहे आणि मग 2 नंतर जाणार आहे. कारण भाचा पण 1 वाजेपर्यंत काम करणार आणि तिथनं पुढं तो येणार आहे. बहीण पण 1-1:30 नंतरच निघणार आहे, आणि ती पण शाळेत जेवण बनवते, त्यामुळं ती पण नंतरच निघणार आहे. चला काय काय साहित्य आणले मी दाखवते. मी चप्पल आणलेलं आहे, खूप छान मिळालं, ते सुद्धा दाखवते. असं चप्पल आहे पॅरागॉनचा. हे साहित्य 30 रुपये. त्या माझ्या आधीचे 10ला 3, हे पण 10ला 3, हे 20 रुपये, हे 25 रुपये. हे किती म्हणतात, 60 काय 70 रुपये म्हणतात. बन आहे. एवढं साहित्य आणले. हे साहित्य आणलं आणि हे चप्पल मी कोल्हापुरातून आणले. कारण इथं आमच्या इथं कागलमध्ये कसं म्हणतात, माझं पाय मोठे, जवळजवळ 8 नंबर मला लागतो, तर तुमच्या साईजचे फॅन्सी चप्पल मिळत नाही असं म्हणतात. म्हणून मग मी कोल्हापुरात जाऊन आणले. छान आहे, पॅरागॉन कंपनीचं आहे. 300 रुपयाला दिलेलं आहे त्यांनी. तर मला खूप आवडलं आणि जरा वेगळं पण काहीतरी वाटते म्हणून घेऊन आले. आता बहिणीची मुलगी त्यांनी म्हणत होती मेकअपचं दुसरं काहीतरी साहित्य, पण मला दुसरं फाउंडेशन वगैरे लावलं की असं पुरळ उठतात. मी काय लावत नाही. ते आपलं आहे हे साधं बाधं, त्याच्यातच हे करायचं, नाही तर लावायचं आणि काय म्हणतात तसं नंतर ना ते खूप डोक्याला तापतो. चला, थोडीशी कपडे आहेत माझे, कपडे मी धुतलेले आहेत. दोघांचे ते कपडे धुवायचे आणि सार करायला पाहिजे इडलीला. ते सार जर असं करते. आज उठलेल्या बरोबर 4:45-5ला उठलेले, मग आता झोप यायला लागलेली. बहिणीच्या नंदुबाई त्यांची सून आहे, तिचं पण फोटोशूट करायचं होतं. 3000 रुपये सांगितले होते. भाचा पण माझा छान एडिटिंग करतो, म्हणून म्हणलं मग सगळ्यांचंच होते करूया. तर आता तेवढ्यासाठी तिकडं जायला पाहिजे आणि परत यायला पाहिजे. परवा दिवशी मिसळीचं पेपर, परवा दिवशी परत पोळ्या करायला पाहिजेत आपल्याला. तर पहिलं असं कालच मी हे बैलं आणून ठेवलेले दुकानात. बैलं काय नाही आता आणायचे, आणून ठेवलेले आहेत.
फक्त पोळ्या वगैरे. करायला झोपेला आल्या मला आता. अशा पद्धतीने इडल्या करून बघा, खरं खूप छान इडल्या होतात आणि मस्त होतात. हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळ वापरला तरी सुद्धा चालेल.